नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र 2 या हवामानशास्त्र 2 या पेपरचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत. मित्रहो, आपण हवामानशास्त्रातील आर्द्रता हे प्रकरण या ठिकाणी अभ्यासत आहोत. आणि आर्द्रता हे प्रकरण अभ्यास असताना आपण मागील तासामध्ये आर्द्रता म्हणजे काय, आर्द्रता ही संकल्पना कशी आहे हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि आपण बघितलं की मागील तासामध्ये आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचं अस्तित्व, हवेमध्ये जे बाष्प अस्तित्वात येतं याला आपण आर्द्रता असं या ठिकाणी म्हणतो. किंवा या ठिकाणी आपण शास्त्रीय व्याख्या करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे वातावरणातील बाष्पाचं अस्तित्व जे पाण्याच्या अदृश्य स्वरूपामध्ये वातावरणात असते त्याला आपण आर्द्रता असं आपण म्हणतो. मग ही जी काही अदृश्य स्वरूपामध्ये असणारी आर्द्रता काहीच वेळेस ही दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. त्यामध्ये आपण ढगाच्या माध्यमातून ही दृश्य स्वरूपात काही वेळेस बघू शकतो. परंतु आपल्याला असं दिसतंय की जवळपास एकूण हवेमध्ये ही 2 ते 4% एवढं प्रमाण एकूण वातावरणामध्ये या आर्द्रतेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आर्द्रता मापकाच्या अनुषंगानं आपण या आर्द्रतेचं मापन या ठिकाणी करू शकतो. आणि आर्द्रता ही त्या हवेमध्ये किती आहे हे तिच्या बाष्पधारण क्षमतेवर अवलंबून असते. आणि तिची बाष्पधारण क्षमता ही तापमानावर अवलंबून असते. म्हणजे तापमान जितकं जास्त असेल तितकी त्या हवेमध्ये आर्द्रता ही जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. मित्रांनो, यावरून मग आपण आर्द्रतेचे विविध प्रकार या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये आर्द्रतेच्या प्रकाराबद्दल जर आपण बघितलं तर मागच्या तासामध्ये आपण निरपेक्ष आर्द्रता हा एक आर्द्रतेचा प्रकार या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय बघा. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय तर विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रत्यक्ष प्रमाण एक विशिष्ट तापमान आहे आणि त्या विशिष्ट तापमानावर एका ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये बाष्पाचं जे काही प्रमाण असतं, प्रत्यक्ष प्रमाण असतं, याला आपण त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतो. मग हे ठराविक आकारमान किती असतं तर साधारणतः ज्यावेळेस आपण निरपेक्ष आर्द्रता करत असतो त्यावेळेस 1 घनमीटर एवढं आकारमान आपण त्या हवेचं घेत असतो. आणि मग आपण असं म्हणतो की जर 1 घनमीटर हवेमध्ये 15 सेंटीग्रेड तापमानाला 3 ग्रॅम एवढी जर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असेल तर हे 3 ग्रॅम त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता आहे असं आपण म्हणतो किंवा असं आपण म्हणू शकतो. आणि मित्रहो, अशा पद्धतीनं आपण मागील तासामध्ये आर्द्रतेचा हा जो काही प्रकार आहे निरपेक्ष आर्द्रता, हा निरपेक्ष आर्द्रता प्रकार हा आपण मागील तासामध्ये या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर आज आपल्याला एक दुसरा प्रकार आर्द्रतेचा या ठिकाणी बघायचा आहे. तो म्हणजे विशिष्ट आर्द्रता. आता ही विशिष्ट आर्द्रता हा जो काही एक नवीन प्रकार या ठिकाणी आहे तो मित्रहो, जे हवामान शास्त्रज्ञ असतात हे हवामान शास्त्रज्ञ या विशिष्ट आर्द्रतेचा अभ्यास करत असतात. या हवेच्या
विशिष्ट आर्द्रतेचाच अभ्यास करतात आणि त्यावरूनच ते हवामानासंदर्भात विविध प्रकारचे अनुमान या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळं त्यांच्या दृष्टिकोनातून ही विशिष्ट आर्द्रता ही संकल्पना महत्वाची आहे. मग मित्र हो, निरपेक्ष आर्द्रता आणि विशिष्ट आर्द्रतेचा जर आपण विचार केला तर निरपेक्ष आर्द्रतेमध्ये तापमानाबरोबर विशिष्ट तापमानाबरोबर एक ठराविक आकारमानाच्या हवेचा विचार केला जातो. तर विशिष्ट आर्द्रतेमध्ये त्या हवेचं वजन, त्या हवेचं किती वजन आहे, या त्या विशिष्ट वजनाच्या त्या हवेमध्ये बाष्पाचं किती वजन आहे हे या ठिकाणी अभ्यासलं जातं आणि यावरून मग विशिष्ट आर्द्रता ही काढली जाते. मग विशिष्ट आर्द्रतेची व्याख्या करत असताना आपण काय व्याख्या करणार की विशिष्ट वजनाच्या हवेत बाष्पाचे जेवढे वजनी प्रमाण असते, विशिष्ट वजनाच्या हवेत बाष्पाचे जेवढे वजनी प्रमाण असते त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात. बघा या ठिकाणी व्याख्या काय आहे की विशिष्ट वजनाच्या हवेमध्ये, विशिष्ट वजनाच्या हवेमध्ये बाष्पाचे जेवढे वजनी प्रमाण असते, बाष्पाचे जेवढे वजनी प्रमाण असते त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे म्हटले जाते. साधारणतः उदाहरण घेऊया की एक 1000 ग्राम वजनाची हवा आहे. 1000 ग्राम वजनाच्या या हवेमध्ये 35 ग्राम हे बाष्पाचं प्रमाण आहे. 35 ग्राम 1000 ग्राम वजनी हवेमध्ये जर 35 ग्राम वजनाची बाष्प आहे तर 35 ग्राम ही त्या हवेची विशिष्ट आर्द्रता आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच त्या हवेची किती आर्द्रता आहे तर त्या हवेची 1000 ग्राम वजनी हवेची 35 ग्राम जर त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असेल तर त्या हवेची 35 ग्राम ही विशिष्ट आर्द्रता आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे या वेळेस निरपेक्ष आर्द्रता आणि विशिष्ट आर्द्रता यामध्ये फरक काय आहे तर विशिष्ट आर्द्रतेमध्ये आकारमानाचा विचार केला जातो. विशिष्ट आर्द्रतेमध्ये हवेच्या आकारमानाचा विचार केला जातो. तिथं आपण घनमीटरचा विचार करतो, इथं वजनाचा विचार आपण करतो. म्हणजे किती ग्राम वजनाच्या हवेमध्ये किती ग्राम बाष्प आहे हे आपण या ठिकाणी बघतो. म्हणजे या ठिकाणी आपण वजनाला महत्त्व देतो, तिथं आकारमानाला महत्त्व देतो. म्हणून निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता यामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो. आणि मग विशिष्ट प्रकारची आर्द्रता जी काही आहे ही निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा एक वेगळी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते की जी आपण ग्रामच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडत असतो. विशिष्ट आकारमानाची व विशिष्ट तापमानाची हवा वर खाली गेल्यास आकारमानात व तापमानात बदल होतो. जर आपण बघितलं की एक विशिष्ट वजनाची हवा आहे, विशिष्ट वजनाची हवा जर वर खाली गेली, विशिष्ट वजनाची हवा वर गेली तर काय होणार आहे, ती प्रसारण पावणार आहे, तिचा आकार वाढणार आहे. मात्र त्या हवेची विशिष्ट आर्द्रता मात्र तेवढीच राहणार आहे.
आहे की जी खाली होते तेवढीच आर्द्रता त्या विशिष्ट आर्द्रता त्या हवेची असणार आहे, किंवा एक विशिष्ट वजनाची हवा जर खाली गेली तर काय होणार आहे, तिचं आकारमान कमी होणार आहे. मात्र आकारमान जरी झालं तरी कमी झालं तरी त्या हवेचं वजन मात्र तेवढंच असेल, आणि वजन जर तेवढं असेल तर तिची विशिष्ट आर्द्रता देखील तीच असणार आहे. हे मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. विशिष्ट आकारमानाची हवा वर खाली गेल्यास तिच्या आकारमानात व तापमानात बदल होईल. तिचा आकारमान वर गेली तर तिचा आकारमान वाढेल, तापमान कमी होईल. खाली आली तर तिचा आकारमान कमी होईल आणि तापमान वाढेल. हा बदल या ठिकाणी होईल. मात्र तिच्यामध्ये असणारी विशिष्ट आर्द्रता मात्र तीच राहील, पण निरपेक्ष आर्द्रता मात्र बदलेल. निरपेक्ष आर्द्रता मात्र बदलेल, कारण निरपेक्ष आर्द्रता ही आकारमानावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच जे काही हवामान शास्त्रज्ञ आहे हे हवामान शास्त्रज्ञ निरपेक्ष आर्द्रतेपेक्षा एक अभ्यासाचा घटक म्हणून वातावरणाचा जर अभ्यास करायचा असेल, हवामानशास्त्राचा जर त्यांना अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणच्या विशिष्ट आर्द्रतेला महत्त्व देतात. म्हणून या ठिकाणी विशिष्ट आर्द्रता ही या ठिकाणी महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की आजच्या तासामध्ये आपण आर्द्रतेच्या प्रकारापैकी विशिष्ट आर्द्रता काय आहे हे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मग विशिष्ट आर्द्रता म्हणजे काय, तर विशिष्ट वजनाच्या हवेमध्ये बाष्पाचे जेवढे प्रमाण आहे, बाष्पाचे वजनी जेवढे प्रमाण आहे त्याला त्या हवेची विशिष्ट आर्द्रता असे आपण म्हणतो. आणि जर उदाहरण दिलं आपण की 100 ग्राम वजनी हवेमध्ये जर 35 ग्राम बाष्प असेल तर 100 ग्राम वजनी हवेची विशिष्ट आर्द्रता ही 35 ग्राम आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. या ठिकाणी आपण पुन्हा एक बघितलं ते म्हणजे असं की जर ही 1000 वजनी हवा ग्राम हवा ही जर की जिचं विशिष्ट आर्द्रता आहे 35 ग्राम, ही जर वर किंवा खाली गेली, वर गेल्यास काय होणार आहे, या 1000 ग्राम वजनी हवेचं प्रसरण होईल आणि म्हणजे याच्या आकारमानात वाढ होईल. आकारमान वाढलं की त्या ठिकाणी तापमान देखील त्या हवेचं कमी होईल आणि तापमान कमी झालं की त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता देखील कमी झालेली आपल्याला दिसते. मात्र या ठिकाणी कारण का या ठिकाणी त्याची विशिष्ट आर्द्रता मात्र त्या हवेची कायम असेल, ती म्हणजे 35 ग्रामच असेल. याच्या उलट किती हवा खाली आली, ती हवा खालच्या भागामध्ये आली, काय होणार आहे की ते 1000 ग्राम वजनी हवेचं आकारमान कमी होईल, तापमान वाढेल आणि तिची निरपेक्ष असणारी आर्द्रता यामध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून येईल. मात्र इथं देखील विशिष्ट आर्द्रता ही त्या ठिकाणी त्या हवेची 35च असेल, 35 ग्रामच असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. कारण निरपेक्ष आर्द्रता ही तापमान आणि आकारमानाच्या संदर्भामध्ये आहे, तर विशिष्ट आर्द्रता ही त्या हवेचं प्रत्यक्ष असणारं वजन आणि त्या हवेतील बाष्पाचं असणारं वजन यावर अवलंबून आहे. त्यामुळं मित्रहो, निरपेक्ष आर्द्रता जरी बदलत असली तरी विशिष्ट आर्द्रता मात्र या ठिकाणी बदललेली आपल्याला आढळत नाही. तर अशा पद्धतीनं मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण विशिष्ट आर्द्रतेबद्दल या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.